नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-के-वाय-सी प्रक्रियेने राज्यभरात महिलांची डोकेदुखी वाढवलेली आहे. त्यातच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे अनेक महिलांचे पैसे हे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेतील एका सदोष प्रश्नामुळे महाराष्ट्रातील 24 लाखांहून अधिक महिला लाभार्थ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत करण्यात आलेले आहे, ज्यामुळे त्यांची मासिक आर्थिक मदत थांबवण्यात आलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी महिलांनी मोर्चे काढले, आंदोलने केली, तेव्हा सरकारने म्हणजेच महिला आणि बाल कल्याण विभागाने मान्य केले की त्यांच्या चुकीमुळे आता सरकार प्रभावित लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. ती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून होणार आहे. जे ट्विट केले आहे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी, ते आपण बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. तर ज्या लाभार्थी महिलांना आपले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आलेले नसतील, तर त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे स्वतः जाऊन ही बाब निदर्शनात आणून द्यावी आणि ते जे काही डॉक्युमेंट मागेल, जो काही फॉर्म भरून मागेल, ते तुम्ही त्यांना सबमिट करून द्यायचं आहे. धन्यवाद.